लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण सर्व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ सायन्सचा जो अभ्यासक्रम आहे, वर्ग 10वी 11वी तसेच वर्ग 12वीचा, याचे व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. क्लास 10चा सायन्सचा जो पहिला चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन या शब्दाचा अर्थ सर्वात पहिले समजून घेऊया. ग्रॅव्हिटेशन या शब्दाचा अर्थ होतो गुरुत्वाकर्षण. म्हणजे एखादी वस्तू गुरुत्वाकर्षण म्हणजे एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या वस्तूकडे खेचली जाते आणि हे ज्या बलामुळे खेचली जाते, ह्या बलाला आपण गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. तर या पाठामध्ये आपण गुरुत्वाकर्षण बलाबद्दल माहिती शिकणार आहोत. तर गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात पहिले आपण समजून घेऊया. ग्रॅव्हिटेशन फोर्स. सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण बल समजून घेऊया. ग्रॅव्हिटेशन याचा अर्थ होतो गुरुत्वाकर्षण आणि फोर्स म्हणजे बल. म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे की एखाद्या वस्तूला ॲक्सेलरेट करण्यासाठी बलाची आवश्यकता असते. म्हणजे ही वस्तू आहे, समजा ए नावाची वस्तू आहे, या वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. कशाची आवश्यकता असणार? नक्कीच तुम्हाला माहीत आहे, बलाची आवश्यकता असणार. आणि या ठिकाणी या वस्तूला एखादी दुसरी वस्तू आपल्याकडे खेचत असेल, तर ही जी वस्तू या वस्तूला आपल्याकडे खेचते, तर हे ज्या बलामुळे खेचलं जातं त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. याबद्दल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहीतच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो सिलेबस आहे, तर त्या सिलेबसमध्ये विविध प्रकारचे प्रश्न अगोदर दिलेले असतात की आपण पाठाशी संलग्नित व्हावं. या ठिकाणी आपल्या पाठाच्या सुरुवातीला काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन दिलेले आहे. तर कॅन यू रिकॉलचे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे आपण सर्वप्रथम शोधूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना आहे महत्त्वाची. मी या ठिकाणी जोही प्रश्न तुमचा घेईल तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुम्ही व्हिडिओला थांबवून तुम्ही प्रश्न व त्याची उत्तरे व्यवस्थित पद्धतीने लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास होईल. या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न आहे बघा, कॅन यू रिकॉलचा. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवर बलाचा काय परिणाम होतो. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स, बलाचा परिणाम. एखाद्या वस्तूवर बलाचा काय परिणाम होतो. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, या वस्तूवर बलाचा काय परिणाम होतो हा प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केलं तर नक्कीच ती वस्तू तिची जागा बदलेल. म्हणजे बलाचा काय काय परिणाम होतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात पहिला जो परिणाम आहे तो आहे द ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स पोझिशन. म्हणजे वस्तू काय करू शकते, तिची जागा बदलू शकते. आणखी बलाचा काय परिणाम होतो वस्तूवर ते आपण समजून घेऊया. वस्तू गतिमान होऊ शकते. त्यानंतर बलाचा आणखी काय परिणाम होतो, जर वस्तू गतिमानच असेल तर त्या वस्तूला आणखी गतिमान करण्यासाठी
म्हणजे त्या वस्तूची व्हेलॉसिटी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा बलाचा त्या वस्तूवर परिणाम होतो. तर अशा पद्धतीने व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही असं सांगू शकता. द ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स पोझिशन, द ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स मोशन, ऑब्जेक्ट कॅन इन्क्रीज इट्स स्पीड ऑर डिक्रीज द स्पीड ऑल्सो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वस्तूचा वेग वाढूही शकतो आणि वस्तूचा वेग कमीसुद्धा होऊ शकतो. तर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? कोणकोणत्या बलाशी तुम्ही संलग्नित आहात, कोणकोणती बलं तुमच्या ओळखीची आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर शिकतो आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये, ह्या पाठामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशन फोर्सबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं आपलं जे आन्सर असेल तर ते म्हणजे कोणत्या बलाशी आपण फॅमिलियर आहोत? ग्रॅव्हिटेशन फोर्स. हे जवळपास सर्वांना माहीतच असतं. ग्रॅव्हिटेशन फोर्स. त्यानंतर आणखी कोणतं बल विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे? तर ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स माहीत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे विद्युतचुंबकीय बल. त्यानंतर आणखी आपल्याला उदाहरणं देता येतील. न्यूक्लिअर फोर्स. तर मग व्हॉट आर द टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? त्याचा आन्सर आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड न्यूक्लिअर फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, खरे पाहता हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः द्यायची आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांना याची उत्तरं माहीत नाहीत त्यांच्यासाठी कॅनरी कॉलचे प्रश्नसुद्धा मी घेत असतो. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? गुरुत्वाकर्षण बलाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? आता तुम्हाला काय माहीत आहे म्हणजे याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल, परंतु तरीसुद्धा तुमच्यासाठी काही हिंट या ठिकाणी मी देतो. आपण थोडंसं रिवाईज करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रॅव्हिटेशन हा पहिला चॅप्टर शिकतो आहे. त्यामध्ये आपण सर्वात पहिला प्रश्न बघितला, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. त्याचं आन्सर पण आपण बघितलं. दुसरा क्वेश्चन आपण बघितला, व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? ग्रॅव्हिटेशन फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, अशा पद्धतीने. देन थर्ड क्वेश्चन इज दॅट व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? गुरुत्वाकर्षण बलाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? तर गुरुत्वाकर्षण बलाबद्दल आपल्याला काय माहीत आहे अशा आपण याचं उत्तर काय सांगू शकतो? तर आन्सर इज दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ अट्रॅक्शन फोर्स और ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल अट्रॅक्शन फोर्स. मीन्स गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक आकर्षण बल असतं असं आपण सांगू शकतो. अँड ग्रॅव्हिटेशन फोर्स इज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट सर इझॅक न्यूटन. न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. गुरुत्वाकर्षण बल ही काय संकल्पना आहे ही जगासमोर मांडली. ही आपण एक स्टेटमेंट गुरुत्वाकर्षण बलाबद्दल देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वळूया पुढच्या पॉईंटकडे. आपल्या पाठाच्या सर्वात पहिला जो पॉईंट आहे आपल्याला दिलेला तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर न्यूटन ह्या शास्त्रज्ञाचं चित्र उभं राहतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला न्यूटन ह्या शास्त्रज्ञाची सफरचंदाच्या झाडाखाली बसण्याची जी गोष्ट आहे ती नक्कीच माहीत असेल. न्यूटन इज सिटिंग below the tree of apple and that apple is fall in the ground and Newton wondered that why that apple does not go toward the moon or why that apple does not go in horizontal direction. म्हणजे हे जे सफरचंदाचं फळ आहे न्यूटन ज्या झाडाखाली बसलेला होता त्यांच्या समोर जमिनीवर हे सफरचंदाचं फळ पडतं आणि न्यूटन या शास्त्रज्ञाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे जे सफरचंदाचं फळ आहे हे चंद्राकडे का गेलं नाही किंवा हे जे सफरचंदाचं फळ आहे तर हे आडव्या दिशेने का गेलं नाही असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होते.
ते जमिनीवरच का पडलं. आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि खूप एक्सपेरिमेंट करून त्यांच्या असं लक्षात आलं, अर्थ हॅज अट्रॅक्शन फोर्स. बिकॉज ऑफ दॅट ॲपल गोज टुवर्ड द अर्थ. इट डज नॉट गोज टुवर्ड द मून और डज नॉट गोज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. अशा पद्धतीची ही स्टोरी तुम्हाला माहीतच असेल. सर इझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाबद्दल सुद्धा आपल्याला एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे चॅप्टरमध्ये, ते आपण समजून घेऊया. ग्रेट सायंटिस्ट सर इझॅक न्यूटन, महान शास्त्रज्ञ सर इझॅक न्यूटन. त्यांचा जन्म 1642मध्ये झाला, मृत्यू 1727मध्ये झाला. वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाईम. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट महत्त्वाचा आहे. न्यूटन हे जे शास्त्रज्ञ आहे इंग्लंडचे आहेत. अत्यंत महत्त्वाचे गतीचे नियम त्यांनी जगासमोर मांडले. लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन, अत्यंत महत्त्वाचे समीकरणे आहेत, ते सुद्धा त्यांनी जगासमोर मांडले. थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आणि त्यांनी प्रिन्सिपिया म्हणजे तत्त्व. त्यांचं एक बुक होतं प्रिन्सिपिया नावाचं. तर त्या बुकमध्ये त्यांनी लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम, इक्वेशन ऑफ मोशन, गतीची समीकरणे, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला. बिफोर दिस वर्क वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 laws describing planetary motion. However, the reason why planet move in the way described by Kepler's law was not known. Newton with his theory gravity mathematically derived Kepler's law. तर न्यूटन ह्या शास्त्रज्ञाच्या अगोदर एका शास्त्रज्ञाने केपलर्सने या ग्रहाच्या परिवलनाचे नियम, म्हणजे आपल्या अवकाशामध्ये जे ग्रह या सूर्याभोवती फिरतात, तर हे कशा पद्धतीने सूर्याभोवती फिरतात याचे नियम जगासमोर मांडले. तर अशा पद्धतीने सर्व जे इंट्रोडक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला या पाठामध्ये दिलेलं आहे. तर आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. पुढचा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपल्याला आहे तो म्हणजे फोर्स अँड मोशन. तर सर्वप्रथम फोर्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. व्हॉट इज मीन बाय फोर्स? फोर्स इज अ क्वांटिटी. फोर्स इज अ क्वांटिटी which tends to acceleration in a object, in an object. वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन निर्माण करणारी जी राशी आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? वेगामध्ये होणारा बदल. वेगामध्ये, वस्तूच्या वेगामध्ये जो बदल होतो, चेंज इन व्हेलॉसिटी, वस्तूच्या वेगामध्ये जो बदल होतो तर तो बलामुळेच होतो असं आपण समजून घेऊया. मग फोर्सची डेफिनेशन काय तयार होते? फोर्स इज अ क्वांटिटी विच टेंड्स टू ॲक्सेलरेशन इन ऑब्जेक्ट. बल ही अशी राशी आहे की ज्यामुळे वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन निर्माण होतं. तर हे झालं फोर्स. अँड व्हॉट इज मीन बाय मोशन? मग गती म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 9th शिकलेलो आहे. व्हॉट इज मीन बाय मोशन? What is mean by motion? An object continuously changes its position with respect to its surrounding. एखादी वस्तू तिची जागा सतत बदलत असेल, continuously change its position. What is mean by motion? An object continuously change its position with respect to its surrounding, then it is said to be in motion. एखादी वस्तू तिची जागा सतत बदलत असेल तर त्या वस्तूच्या स्थितीला
आपण गती असे म्हणतो. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो फोर्स अँड मोशन याची डेफिनेशन. व्हॉट इज फोर्स? फोर्स इज अ क्वांटिटी विच टेंड्स टू ॲक्सेलरेशन इन ऑब्जेक्ट. अँड व्हॉट इज मीन बाय मोशन? मोशन in an object continuously change its position with respect to its surrounding, then it is said to be in motion. हा कॅन यू रिकॉलचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये हा प्रश्न आपल्याला झालेला आहे. तर प्रश्न काय आहे ते आपण समजून घेऊया. प्रश्न आपल्यासमोर आहे, व्हॉट इज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन? न्यूटनचे गतिविषयक नियम कोणते आहेत तर आणि किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे, तेही आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला जो न्यूटनचा गतिविषयक नियम आहे तो म्हणजे an object continues its state of rest or state of motion unless an external unbalanced force acts on it. म्हणजे जेव्हापर्यंत आपण एखाद्या वस्तूवर कुठलेही बाह्य आणि असंतुलित बल प्रयुक्त करीत नाही तेव्हापर्यंत त्या वस्तूच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील गतिमान अवस्थेत सातत्य राहते. म्हणजे ही वस्तू या ठिकाणी स्थिर आहे. या वस्तूला जोपर्यंत आपण बल लावणार नाही, बाह्य असंतुलित बल लावणार नाही, तोपर्यंत ती वस्तू विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहणार आणि गतिमान अवस्थेत असेल तर ती कंटिन्युअसली गतिमान अवस्थेतच राहणार. म्हणजे एखादी वस्तू जर आपण एखाद्या वस्तूवर कुठलेही बाह्य असंतुलित बल प्रयुक्त नसेल तर ती वस्तू गतिमान जरी असली तर गतिमानच राहणार, बिलकुल थांबणार नाही. थांबण्यासाठी तिला बाह्य असंतुलित बलाची आवश्यकता भासेल. दुसरा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. पी हा मोमेंटमचा सिम्बॉल आहे आणि एफ हा फोर्सचा सिम्बॉल आहे. तर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. म्हणजे आपण मोमेंटम म्हणजे काय ते सूत्राच्या सहाय्याने समजून घेऊया. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. वस्तूचं वस्तुमान आणि वस्तूचा वेग यांचा गुणाकार म्हणजे मोमेंटम. म्हणजे मराठीमध्ये याला आपण संवेग असे म्हणतो. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी अँड देन दॅट मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि वस्तूचा वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग आणि या संवेगाला बल हे समानुपाती असतं. म्हणजे आपण जेवढं जास्त बल प्रयुक्त करू तेवढा जास्त मोमेंटम त्या वस्तूमध्ये येईल. म्हणजेच जेवढं जास्त बल प्रयुक्त केलं तेवढी जास्त व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. व्हेलॉसिटी इन्क्रीज झालं तर मोमेंटम ऑब्वियसली इन्क्रीज होणार. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोमेंटम. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन सेकंड लॉ, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. चला तिसऱ्या लॉजकडे वळूया. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो? एव्हरी ॲक्शन इन द युनिवर्स, समजा ही एखाद्या वस्तूने केलेली ॲक्शन आहे, एखाद्या वस्तूने केलेली कृती आहे. एव्हरी ॲक्शन इन द युनिवर्स हॅज इक्वल अँड अपोजिट instantaneous reaction. Every action in the universe has
इक्वल अपोजिट इन्स्टंटेनियस रिॲक्शन. इन्स्टंटेनियस म्हणजे क्षणार्धात, म्हणजे विश्वातील प्रत्येक जे क्रियाबल असतं, एव्हरी ॲक्शन इन द युनिवर्स, त्या क्रियाबलाला समान परंतु विरुद्ध प्रतिक्रियाबल सेम टाईमला अस्तित्वात असतं, म्हणजे इन्स्टंटेनियस क्षणार्धात अस्तित्वात असतं. तर विश्वातील जे कुठल्याही वस्तूने जी केलेली ॲक्शन असते, तर त्या ॲक्शनला क्षणार्धात रिॲक्शन फोर्स हे अस्तित्वात असतं. म्हणजे एव्हरी ॲक्शन इन द युनिवर्स हॅज इक्वल अँड अपोजिट इन्स्टंटेनियस रिॲक्शन फोर्स. प्रत्येक क्रियाबलाला समान परंतु विरुद्ध प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणकोणते पॉईंट या ठिकाणी क्लिअर केले ते समजून घेऊया. ऑब्जेक्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या बलाचे वस्तूवर काय काय परिणाम होतात. व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ, कोणकोणत्या प्रकारची बले तुम्हाला माहीत आहे. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बलाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे. त्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर फोर्स अँड मोशन याची डेफिनेशनसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण बघितली. आणि त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम. त्यानंतर पुढच्या पॉईंट वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा जो पॉईंट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन याचा अर्थ होतो वर्तुळाकार गती, आणि सेंट्रिपिटल फोर्स याचा अर्थ होतो केंद्रकीय बल. तर सर्वप्रथम सर्क्युलर मोशन समजून घेऊया. आता मोशन जे आहे, एखाद्या वस्तूची मोशन ही वर्तुळाच्या सर्कम्फरन्सवर जर असेल, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. हा सर्कल आहे, याला सेंटर आहे. तर या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर, या सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे, या सर्कम्फरन्सवर जर त्या ऑब्जेक्टची मोशन असेल, तर या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असे म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेऊया सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स याचा अर्थ होतो केंद्रकीय बल. सेंट्रिपिटल फोर्स जे आहे, सर्क्युलर मोशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट रोटेट होतोय, एखादा ऑब्जेक्ट वर्तुळाकार गतीत फिरतोय, तर त्या ऑब्जेक्टचं जे पूर्ण फोर्स आहे तर त्याच्या सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेट असतं. म्हणजेच द फोर्स ऑफ ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर मोशन इज कॉन्सन्ट्रेट इन द सेंटर ऑफ दॅट सर्कल. त्या वर्तुळाच्या केंद्रामध्ये वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूचं बल कॉन्सन्ट्रेट असतं. त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. केंद्रकीय बल म्हणजे संपूर्ण जे बल आहे तर ते केंद्रकामध्ये कॉन्सन्ट्रेट असतं, म्हणून त्याला आपण केंद्रकीय बल असे म्हणतो. आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स या दोन कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केल्या. त्यानंतर पुढे वळूया. पुढचा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केप्लरचे ग्रहांच्या परिवलनाचे नियम. म्हणजे ह्या केप्लरने जे नियम मांडलेले आहेत, आपल्या सूर्यमालेमध्ये जो सूर्य आहे तर त्या सूर्याभोवती इतर सर्व जे ग्रह आहेत तर ते रोटेट होत असतात, हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे जे ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरतात असं ज्ञात नव्हतं, आणि त्यावेळेस केप्लरने हे ग्रह सूर्याभोवती कशा पद्धतीने फिरतात हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे जे शास्त्रज्ञ आहेत, जोहानेस केप्लर असं त्यांचं नाव. 1571 त्यांचा जन्म झाला, मृत्यू 1630 झाला. हे जर्मनचे सायंटिस्ट होते.
जर्मनचे हे शास्त्रज्ञ होते, ॲस्ट्रॉनॉमर होते. जर्मन ॲस्ट्रॉनॉमर मीन्स जर्मनचे खगोलशास्त्रज्ञ. खगोलशास्त्रज्ञ कोणते असतात विद्यार्थी मित्रांनो? जे अवकाशाचं निरीक्षण करतात, अवकाशाच्या संदर्भात रूल्स लॉज जे शास्त्रज्ञ तयार करतात त्यांना ॲस्ट्रॉनॉमर असं म्हटलं जातं. बघा, जोहानिस केपलर मॅथमॅटिशियनसुद्धा होते, म्हणजे गणितशास्त्रज्ञ. त्यानंतर ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू द फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे इन प्राग इन 1600. 1600 टायको ब्राहे या शास्त्रज्ञाचा हेल्पर म्हणून, म्हणजे मदतनीस म्हणून त्यांनी काम बघितलं. आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्राहे इन 1601, Kepler was appointed as the royal mathematician in his place. Kepler used the observation of planetary position made by Brahe to discover the laws of planetary motion. He wrote several books. His work was later used by Newton in postulating his laws of gravitation. बघा, टायको ब्राहेच्या मृत्यूनंतर केपलर ह्या शास्त्रज्ञाने त्यांची धुरा सांभाळली आणि त्यांनी अवकाशाचं जे संशोधन आहे तर ते सुरूच ठेवलं आणि त्यांनी अवकाशाच्या ग्रहाच्या परिवलनाचे काही नियम शोधून काढले आणि ह्या ग्रहाच्या परिवलनाच्या नियमांचा फायदा न्यूटनला सुद्धा भविष्यामध्ये झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण केपलर्स लॉ जे आहे त्याच्याकडे वळूया. सगळ्यात पहिला जो नियम आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन and sun at one of the foci. FOCI हे ह्या शब्दाचा अर्थ आपण सर्वात पहिले समजून घेऊया. FOCI and FOCUS. फोकस याचा अर्थ होतो नाभी आणि फोसी याचा अर्थ होतो नाभीचे अनेक वचन, म्हणजे एकापेक्षा जास्त नाभी. तर या ठिकाणी इलिप्स हा शब्द वापरलेला आहे. इलिप्स याचा अर्थ होतो लंबवर्तुळ. लंबवर्तुळ म्हणजे अ कोन इज कट इन इन्क्लाइंड प्लेन, म्हणजे तिरकस जर आपण हा कोन कापला, अशा पद्धतीने तिरकस जर कोन कापला तर आपल्याला अशा पद्धतीची एक आकृती आपल्याला मिळेल. आणि यालाच आपण लंबवर्तुळ असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे लंबवर्तुळ असतं तर या लंबवर्तुळाला 2 नाभी असतात, त्यामुळे याला फोसी हा शब्द यूज केलेला आहे. तर एकापेक्षा जास्त नाभी याला आहेत त्यामुळे. आणि ह्या लंबवर्तुळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या लंबवर्तुळाच्या परिघावर आपण कुठेही बिंदू घेतला तर त्या बिंदूचं, समजा ही नाभी F1 आहे आणि ही नाभी F2 आहे. F म्हणजे फोकस 1, F मीन फोकस 2. तर ह्या ए बिंदूपासून तर F1चं डिस्टन्स आणि ए बिंदूपासून F2चं डिस्टन्स जर आपण या दोन्ही डिस्टन्सची जर बेरीज केली, म्हणजेच AF1 प्लस AF2 ती कशाच्या इक्वल भरते? या सर्कम्फरन्सवर तुम्ही कुठेही पॉईंट घ्या. या ठिकाणी आपण बी पॉईंट घेतला आणि इथून बी पासून F1 आणि बी पासून F2, म्हणजेच BF1 प्लस BF2, म्हणजे AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2. म्हणजे जशा पद्धतीने सर्कल असतो आणि सर्कलला एक सेंटर असतं आणि त्या सेंटरपासून त्या वर्तुळाच्या पद्धतीने हा जो लंबवर्तुळ आहे, या लंबवर्तुळाच्या परिघाचं जे अंतर आहे F1 किंवा F2 पासून, F1 आणि F2 पासून, या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला ती इक्वलच मिळते. मग तुम्ही या ठिकाणी आणखी कुठलाही जर पॉईंट घेतला, या ठिकाणी सी हा जर आपण पॉईंट घेतला आणि CF1 प्लस CF2 जर केलं तर आपल्याला ते बरोबर AF1 प्लस AF2च्या इक्वल किंवा BF1 प्लस B
ही झाली लंबवर्तुळाबद्दल माहिती. तर चला, केप्लर्सने ग्रहाच्या परिवलनाचे जे नियम आपल्याला सांगितलेले आहे ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलेप्टिकल विथ द सन. म्हणजे ग्रहाची कक्षा ही सूर्याशी इलेप्टिकल असते. हा समजा सन आहे, सूर्य आहे, आणि ह्या सूर्याभोवती एक ग्रह फिरतो आहे. तर ह्या फिरणाऱ्या ग्रहाची जी कक्षा आहे तर ती सर्क्युलर नसून इलेप्टिकल असते, असं सांगणारा केप्लरचा पहिला लॉ आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलेप्टिकल विथ द सन अँड सन ॲट द वन ऑफ द टू फोकस. म्हणजे ह्या इलेप्टिकलला जे दोन फोकस असतात, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे याला F1 आणि F2 असे दोन फोकस असतात. तर त्याच्या एका फोकसवर सन असतो, असं आपल्याला केप्लरचा पहिला नियम सांगतो. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलेप्टिकल विथ द सन अँड सन इज ॲट द वन ऑफ टू फोकस. दोन नाभ्यांपैकी एका नाभीवर सूर्य असतो आणि त्या सूर्याभोवती जो ग्रह फिरतो त्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते, असा आपल्याला केप्लरचा पहिला नियम सांगतो. त्यानंतर दुसऱ्या नियमाकडे वळूया. द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे या ग्रहाला जी सूर्याशी जोडणारी जी रेषा आहे, द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट, सपोज दॅट इज अ प्लॅनेट अँड दॅट इज सन. द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड सन स्वीप्स म्हणजे पुढे जाणे. म्हणजे समजा ग्रह या ठिकाणी आला, आता ह्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा आहे, स्वीप्स इक्वल एरिया. ती काय करणार, समान कालावधीत समान एरिया कंझ्युम करणार. या ठिकाणी समजा हा जो प्लॅनेट आहे तो इथे आला आणि या ठिकाणी हा जो मधला एरिया आहे हा समजा एका तासात एवढा एरिया जर व्यापला असेल आणि जर आपण बघितलं तोच ग्रह जर या ठिकाणी असेल आणि या ठिकाणाहून एका तासामध्ये तो इथे आला एका तासामध्ये, तर ह्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा आहे तर त्या रेषेने समान कालावधीत म्हणजे या एका तासामध्ये आणि या एका तासामध्ये समान क्षेत्रफळ व्यापलेलं असेल, असा आपल्याला केप्लरचा दुसरा नियम सांगतो. द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ सूर्याला ग्रहाशी जोडणारी सरळ रेषा व्यापते, असा आपल्याला केप्लरचा दुसरा नियम सांगतो. आणि त्यानंतर आहे केप्लरचा तिसरा नियम. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन. म्हणजे ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे म्हणजे कॅपिटल टी, ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे त्याचा वर्ग. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस फ्रॉम द प्लॅनेट. म्हणजे ग्रहाचे सूर्यापासूनचे जे अंतर आहेत तर त्या अंतराच्या घनाशी त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा वर्ग हा समानुपाती असतो. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन मीन्स टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे ह्या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळेचा वर्ग हा ग्रहाचे सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो, असं केप्लरचा तिसरा नियम आपल्याला सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पहिल्या व्हिडिओमध्ये थांबूया. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पुढचा व्हिडिओ आमच्या चॅनलला अपलोड करू त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.